सिंह राशी. श्री गणेशाय नमः. संकष्ट चतुर्थी हा दिवस केवळ उपवास किंवा पूजेचा दिवस नसतो, तर तो श्री गणरायांच्या कृपेचा विघ्नांचा नाश करणारा आणि नव्या शुभ प्रारंभाचा दिवस मानला जातो. यावेळी येणारी संकष्ट चतुर्थी ही सिंह राशींच्या अनेक व्यक्तींसाठी आशेचा एक नवा किरण घेऊन येते आहे. काही ग्रहयोग असे तयार होत आहेत की अनेक दिवसांपासून मनात दडलेल्या इच्छा हळूहळू पूर्ण होण्याची चिन्हे दिसू शकतात. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की संकष्ट चतुर्थीनंतर सिंह राशींच्या जीवनात कोणते बदल घडू शकतात, कोणत्या गोष्टींकडे लक्ष द्यावे, कोणते शुभ संकेत मिळू शकतात आणि शेवटी एक अत्यंत सोपा पण श्रद्धेने करायचा उपायही आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे जर तुम्ही सिंह राशीचे असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सिंह राशीचा स्वामी ग्रह सूर्य असल्यामुळे तुमच्यामध्ये नेतृत्व करण्याची क्षमता जन्मजात असते. परंतु मागील काही काळात ग्रहस्थितीमुळे अनेकांना मेहनतीचे अपेक्षित फळ मिळत नव्हते. काही कामे शेवटच्या क्षणी अडकत होती, तर काहींना आर्थिक ताण, मानसिक अस्वस्थता किंवा कौटुंबिक जबाबदाऱ्या वाढल्यासारख्या वाटत होत्या. आता संकष्ट चतुर्थीनंतर निर्माण होणारे शुभ वातावरण या परिस्थितीत हळूहळू सकारात्मक बदल घडवू शकते. श्री गणेश हे विघ्नहर्ता मानले जातात, म्हणून श्रद्धा, संयम आणि योग्य प्रयत्न यांच्या जोरावर अडलेल्या कामांना गती मिळण्याची शक्यता आहे. अनेकांच्या मनात पुन्हा आत्मविश्वास जागा होईल आणि पुढे जाण्याची नवी प्रेरणा तुम्हाला मिळू शकते. घरातील वातावरणही सुखद बदल जाणवू शकतो. काही दिवसांपासून असलेले मतभेद कमी होण्याची शक्यता आहे. कुटुंबातील सदस्य एकमेकांचे विचार आणि चांगल्या प्रकारे समजून घेण्याचा प्रयत्न करतील. एखादी आनंदाची बातमी, शुभ कार्याची चर्चा किंवा दूर असलेल्या व्यक्तींकडून समाधानकारक संदेश मिळू शकतो. ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहाची अनुकूलता वाढू लागली की केवळ आर्थिक नव्हे तर मानसिक समृद्धीही अनुभवास येते. घरातील सकारात्मक ऊर्जा वाढल्याने प्रत्येक कामात उत्साह निर्माण होऊ शकतो. म्हणून या काळात संयम, प्रेम आणि नम्रता जपणे हे अधिक लाभदायक ठरेल. बाबतीतही काही सकारात्मक संकेत मिळू शकतात. पूर्वी केलेल्या मेहनतीचे तुम्हाला हळूहळू फळ मिळण्यास सुरुवात होऊ शकते. अडकलेली देणी परत मिळणे, नवीन कामाची संधी मिळणे किंवा उत्पन्न वाढवण्याचा नवा मार्ग सापडणे अशा शक्यता काहींसाठी निर्माण होऊ शकतात. मात्र या काळात खर्च करताना विवेक राखणेही तितकेच महत्त्वाचे आहे. मिळणाऱ्या प्रत्येक संधीचा विचारपूर्वक स्वीकार करा. श्री गणेशांची कृपा आणि तुमची मेहनत या दोन्हींची सांगड घातल्यास पुढील काळ हा अधिक स्थिर आणि समाधानकारक होऊ शकतो. संकष्ट चतुर्थीनंतर अनेक सिंह राशींच्या व्यक्तींच्या आत्मविश्वासात वाढ झाल्याची जाणीव होऊ शकते. काही दिवसांपासून मनात असलेली भीती, संभ्रम किंवा निराशा हळूहळू आता दूर होत जाईल. नवीन योजना सुरू करण्यापूर्वी अपूर्ण राहिलेली कामे अगोदर पूर्ण करण्यासाठी आणि स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवण्यासाठी हा काळ प्रेरणादायी ठरू शकतो. लक्षात ठेवा, ग्रहयोग हे फक्त दिशा दाखवतात, पण त्या दिशेने चालण्याचे काम हे आपल्यालाच करावे लागते. श्रद्धा, सातत्य, प्रामाणिकपणा आणि सकारात्मक विचार यांची जर साथ असेल तर गणरायांची कृपा अनुभवण्याची भावना अधिक दृढ होऊ शकते. आता आपण पाहूया सिंह राशीसाठी काही विशेष उपाय. या संकष्ट चतुर्थीच्या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी श्री गणेशाच्या मंदिरात जाऊन दुर्वा आणि लाल फुले अर्पण करा. त्यानंतर शांत मनाने ओम गणपतये नमः या मंत्राचा 108 वेळा तरी जप करा. जप पूर्ण झाल्यावर आपल्या कुटुंबाच्या सुख समृद्धीसाठी आणि सर्वांच्या मंगलमय जीवनासाठी मनापासून प्रार्थना करा. श्रद्धा आणि सत्कर्म यांची जोड असेल तर गणराय प्रत्येक अडथळ्यातून पुढे जाण्याची तुम्हाला शक्ती देतात. संकष्ट चतुर्थी हा केवळ सण नसून नव्या आशेचा आणि सकारात्मक बदलांचा प्रभाव ठरू शकतो. सिंह राशींच्या अनेक व्यक्तींसाठी संकष्ट चतुर्थीनंतर नातेसंबंधामध्ये सकारात्मक बदल जाणवू शकतो. काही गैरसमज दूर होण्याची चिन्हे दिसतील आणि मनात साचलेले कटू अनुभव हळूहळू विरघळू लागतील. ज्यांनी तुमच्यापासून काही कारणास्तव अंतर ठेवले होते त्यांच्याकडून पुन्हा संवाद सुरू होण्याची शक्यता आहे. घरातील मोठ्यांचा आशीर्वाद आणि लहानांचे प्रेम यामुळे घरातील वातावरण हे अधिक आनंदी होऊ शकते. काही कुटुंबामध्ये शुभ कार्याची चर्चा सुरू होऊ शकते. पाहुण्यांचे आगमन किंवा एखाद्या आनंददायी प्रसंगामुळे घरात उत्साहाचे वातावरण निर्माण होऊ शकते. ज्योतिषशास्त्रानुसार सकारात्मक ग्रहयोग असताना नम्रवाणी आणि संयम यामुळे अनेक अडचणी या सहज दूर होतात. त्यामुळे प्रत्येकाशी प्रेमाने आणि समजुतीने वागण्याचा प्रयत्न करा. तुमच्या शांत स्वभावामुळे अनेक समस्या या आपोआप कमी होऊ शकतात. या काळात मनात कृतज्ञतेची भावना ठेवली तर सामाजिक समाधान अधिक वाढेल.
करिअर आणि व्यवसायाच्या दृष्टीने हा काळ आशादायक ठरू शकतो. काहींना नवीन जबाबदारी मिळू शकते, तर काहींना स्वतःची क्षमता सिद्ध करण्याची संधी मिळू शकते. नोकरी करणाऱ्यांनी आपल्या कामात सातत्य ठेवले तर वरिष्ठांचे कौतुक मिळण्याची शक्यता आहे. व्यवसाय करणाऱ्यांसाठी नवीन ग्राहक, नवीन योजना किंवा अडकलेल्या व्यवहारात सकारात्मक हालचाल दिसू शकते. तर कोणताही मोठा निर्णय घेताना अनुभवी व्यक्तींचा सल्ला घेणे हिताचे ठरेल. संकष्ट चतुर्थीच्या पुण्यकाळात सुरू केलेले शुभ कार्य हे अधिक आत्मविश्वास देऊ शकते. प्रत्येक निर्णय शांत मनाने घ्या, घाई गडबड टाळा आणि नियोजनबद्ध पद्धतीनेच पुढे चला. तुमची मेहनत आणि श्री गणेशांवरील श्रद्धा यांची सुंदर सांगड हे भविष्यात समाधानकारक परिणाम देऊ शकते. आरोग्याच्या बाबतीतही स्वतःकडे लक्ष देण्याची ही योग्य वेळ आहे. गेल्या काही दिवसांपासून कामाच्या व्यापामुळे शरीराकडे दुर्लक्ष झाले असेल, तर आता नियमित दिनचर्या स्वीकारण्याचा प्रयत्न करा. वेळेवर झोप, संतुलित आहार आणि हलका व्यायाम यामुळे शरीरात नवचैतन्य जाणवू शकते. मानसिक ताण कमी करण्यासाठी दररोज काही वेळ प्रार्थना, नामस्मरण किंवा ध्यानासाठी द्या. सकारात्मक विचार मनाला स्थिरता देतात आणि योग्य निर्णय घेण्याची क्षमता वाढवतात. घरात आनंदी वातावरण असेल तर त्यांचा परिणाम हा आरोग्यावरतीही चांगला होतो. त्यामुळे स्वतःबरोबर कुटुंबियांच्या आनंदाचीही काळजी घ्या. श्रद्धा आणि शिस्त या दोन्ही गोष्टी जीवनात संतुलन निर्माण करतात. या संकष्ट चतुर्थीनंतर काही सिंह राशींच्या व्यक्तींना एखादी अशी शुभवार्ता मिळू शकते ज्यामुळे मन भरून येईल. अनेक दिवसांपासून ज्या गोष्टींची प्रतीक्षा होती त्या दिशेने आशेचा किरण दिसू शकतो. काहींसाठी हा काळ आत्मविश्वास परत मिळवण्याचा असेल, तर काहींसाठी कुटुंबातील आनंद पुन्हा अनुभवण्याचा असेल. प्रत्येक व्यक्तीचे जन्मपत्रिकेतील ग्रहयोग हे वेगळे असल्याने परिणामही वेगळे असू शकतात. म्हणून या संकेतांकडे प्रेरणा म्हणून पहा आणि आपल्या कर्मावर विश्वास ठेवा. श्री गणेशांच्या कृपेने आलेल्या प्रत्येक संधीचे स्वागत करा. नम्रता, संयम आणि सातत्य हीच या काळातील तुमची खरी ताकद ठरेल. श्रद्धेने केलेले प्रयत्न योग्य वेळी निश्चितच फळ देतात. सिंह राशीसाठीचे आता आपण काही खास उपाय पाहूया. या संकष्ट चतुर्थीच्या संध्याकाळी श्री गणेशासमोर तुपाचा एक दिवा लावा. त्यानंतर 21 दुर्वा अर्पण करून वक्रतुंड महाकाय या प्रार्थनेचे 108 वेळा किंवा 21 वेळा श्रद्धेने पठण करा. शेवटी आपल्या कुटुंबाच्या सुखशांतीसाठी आणि जीवनातील अडथळे दूर होण्यासाठी मनापासून प्रार्थना करा. आता या व्हिडिओचा शेवट अजिबात चुकवू नका, कारण पुढील पॅरेग्राफमध्ये आपण जाणून घेणार आहोत संकष्ट चतुर्थीनंतर सिंह राशीसमोर कोणता दुर्मिळ शुभयोग निर्माण होऊ शकतो. कोणत्या एका छोट्या कृतीमुळे गणरायांची कृपा ही अधिक दृढ होऊ शकते ते. संकष्ट चतुर्थीनंतर सिंह राशींच्या अनेक व्यक्तींना मनात एक वेगळी सकारात्मक ऊर्जा जाणवू शकते. काही दिवसांपासून ज्या गोष्टी अशक्य वाटत होत्या त्याच गोष्टी नव्या दृष्टिकोनातून शक्य वाटू लागतील. तुमच्या निर्णय क्षमतेत वाढ होऊ शकते आणि योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याची क्षमता अधिक मजबूत होईल. ज्योतिषशास्त्रानुसार शुभ ग्रहयोग मनातले संभ्रम दूर करून आत्मविश्वास वाढवण्यास मदत करतात. त्यामुळे या काळात कोणत्याही संधीकडे दुर्लक्ष करू नका. प्रत्येक छोट्या संधीमध्ये मोठा बदल दडलेला असतो. मोठ्यांचे मार्गदर्शन आणि श्री गणेशांवरील अढळ श्रद्धा हा तुमचा आत्मविश्वास आणखीन वाढवेल. संयम राखून सातत्याने प्रयत्न करणाऱ्यांना या काळात समाधानाचा अनुभव येऊ शकतो. तुमच्या चांगल्या स्वभावामुळे नवीन ओळखी निर्माण होतील आणि भविष्यात त्यांचा लाभही मिळू शकतो. प्रत्येक दिवसाची सुरुवात सकारात्मक विचारांनी करा आणि करणाऱ्यांचे स्मरण करत पुढे वाटचाल करा. विद्यार्थी, नोकरी करणारे, व्यावसायिक आणि गृहिणी अशा प्रत्येक क्षेत्रातील सिंह राशींच्या व्यक्तींना या काळात स्वतःच्या क्षमतेवर अधिक विश्वास ठेवण्याची गरज आहे. शिक्षणात मेहनत घेणाऱ्यांना चांगले मार्गदर्शन मिळू शकते. नोकरीत नवीन जबाबदाऱ्या स्वीकारण्याची वेळ येऊ शकते, तर व्यवसाय करणाऱ्यांना नवीन नियोजन करण्याची प्रेरणा मिळू शकते. घर सांभाळणाऱ्या व्यक्तींनाही कुटुंबातील वातावरण हे अधिक आनंदी आणि समाधानकारक वाटू शकते. प्रत्येकासाठी यशाचा मार्ग वेगळा असतो, त्यामुळे इतरांशी तुलना न करता स्वतःच्या प्रगतीवर लक्ष केंद्रित करा. श्री गणेशाची कृपा म्हणजे योग्य वेळी योग्य दिशा मिळणे. त्या दिशेने प्रामाणिक प्रयत्न करणे हीच खरी साधना आहे. या काळात संयम, नम्रता आणि सातत्य हीच तुमची सर्वात मोठी ताकद ठरेल. आर्थिक नियोजनाच्या दृष्टीनेही हा काळ महत्त्वाचा ठरू शकतो. उत्पन्न आणि खर्च यांचा समतोल राखण्याचा प्रयत्न करा. अनावश्यक खर्च टाळून भविष्यासाठी बचत करण्याची सवय लावा. एकदा नवीन योजना, नवीन संधी किंवा जुने अडकलेले काम पूर्ण होण्याची शक्यता काही व्यक्तींना अनुभवता येऊ शकते. मात्र कोणताही आर्थिक निर्णय हा घाईघाईने घेऊ नका. शांत मनाने विचार करून निर्णय घेतल्यास अधिक समाधान मिळेल. श्रद्धा आणि शिस्त या दोन्ही गोष्टी जीवन समृद्ध करतात. श्री गणेशाचे स्मरण करत प्रत्येक निर्णय घेतल्यास
समाधान मिळेल. श्रद्धा आणि शिस्त या दोन्ही गोष्टी जीवन समृद्ध करतात. श्री गणेशाचे स्मरण करत प्रत्येक निर्णय घेतल्यास मनात स्थिरता आणि आत्मविश्वास निर्माण होतो. या काळात मिळालेल्या संधीचा योग्य उपयोग केल्यास पुढील दिवस अधिक आनंददायी ठरू शकतात. जर तुमचा यावरती विश्वास असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री गणेशाय नमः किंवा जय श्री गणेश असे नक्की टाईप करा. प्रिय सिंह राशींच्या व्यक्तींनो, संकष्ट चतुर्थी ही केवळ शुभ तिथी नसून ती नव्या आशेचा, नव्या विश्वासाचा आणि नव्या सुरुवातीचा संदेश देणारी पवित्र संधी आहे. ग्रहयोगे मार्गदर्शन करतात, परंतु यश मिळवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न, सकारात्मक विचार आणि ईश्वरावरील श्रद्धा यांची साथ आवश्यक असते. त्यामुळे कोणतीही परिस्थिती आली तरी धैर्य सोडू नका. श्री गणेशाच्या कृपेने प्रत्येक अडथळा पार करण्याची शक्ती तुम्हाला लाभो अशी मनपूर्वक प्रार्थना. तुमच्या घरात सुख, शांती, समृद्धी आणि समाधान कायम नांदो. गणरायांचे स्मरण करत पुढील प्रवास तुमचा आनंदाने सुरू ठेवा. श्रद्धा, संयम आणि सत्कर्म यांच्या बळावर जीवन अधिक सुंदर होऊ शकते. सिंह राशीसाठी अंतिम विशेष उपाय म्हणजे या संकष्ट चतुर्थीला श्री गणेशाच्या चरणी एक नारळ आणि मोदकाचा नैवेद्य अर्पण करा. त्यानंतर मनोभावे गणपती अथर्वशीर्ष किंवा शक्य नसल्यास ओम गण गणपते नमः या मंत्राचा काही वेळ जप करा. त्यानंतर दत्तगुरूंचे स्मरण करत श्री गुरुदत्त हा मंत्र 2 अगरबत्त्या पूर्ण जळेपर्यंत शांतपणे जपत राहा आणि आपल्या मनातील इच्छा भक्तिभावाने व्यक्त करा. जर आजची ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. जय गणेश आणि जय दत्तगुरू अशी कमेंट्स नक्की करा. आपल्या कुटुंबीय आणि मित्रांपर्यंत हा शुभ संदेश पोहोचवा. अशाच भक्तिमय आणि ज्योतिषशास्त्रीय मार्गदर्शनासाठी राशी स्वामी माऊली या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. श्री गणराय आणि दत्तगुरूंची कृपा तुमच्या संपूर्ण परिवारावर सदैव राहो हीच प्रार्थना. गणपती बाप्पा मोरया. भेटूया पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये. जय श्री गणेश.